त्यांच्या बाबांचं घड्याळ सोडून त्यांनी कधी कुठलंच घड्याळ घातलं नाही. हो बरोबर आहे अनुप्रिया, पण आता अविनाशची वेळ आणि आयुष्य दोन्ही बदलणार आहे ना, म्हणून आणलंय मी अविनाशसाठी. अविनाश बघ, तुला आवडलं तर घाल. थँक्यू. अनुप्रिया, तुझ्यासाठी परफ्यूम आणलाय. परफ्यूम माझ्यासाठी? हो, तू दिवसभर किचन मध्ये काम करत असतेस, तुझ्या अंगाला ना स्वयंपाकाचा आणि तो मसाल्याचा वास येत असतो. इट्स व्हेरी इरिटेटिंग. म्हणून हा परफ्यूम तुझ्यासाठी आणलाय. शनाया, माझ्या घरच्यांसाठी काम करून गाळलेला घामाचा वास कुठल्याही सुगंधापेक्षा कमी नसतो ग. आणि घरच्यांसाठी काम करून मनाला जे समाधान मिळतं ना, त्याची किंमत या इम्पोर्टेड परफ्यूम पेक्षा खूप जास्त आहे. ओ गॉड, अरे ही किती पुस्तकी बोलते. तसंच बोलते ही जसं कॉलेजमध्ये असताना बोलायची. ते राहू दे, घे हे ठेव आणि आवडलं की नाही मला नक्की सांग. घे. थँक्यू. पण खरंच शनाया, या सगळ्या गिफ्टची काहीच गरज नव्हती. हे पहिल्यांदा आणि शेवटचं. हा अनुप्रिया, अगं आपण किती जुन्या मैत्रिणी आहोत. इतक्या वर्षांनी आपण भेटलो. त्या दिवशी पण मी घरी आले, काही आणलं का तुमच्यासाठी? नाही ना, म्हणून यावेळेस मुद्दाम सगळ्यांसाठी आणलंय. एक मिनिट, तू नवीन मंगळसूत्र केलंस वाटतं. नाही नाही अगं, हे जुनं मंगळसूत्र वाढवलं होतं ना, तेच आहे. गोठून आणलं मी. पण यापुढे काळजी घेईन की काही झालं तरी माझं मंगळसूत्र वाढवू देणार नाही. अगदी जीवापेक्षा जास्त जपणार आहे त्याला. असो, पुन्हा एकदा सांगते, यावेळेला आणलंस तू सगळ्यांसाठी, पण इथून पुढे काहीही गिफ्ट आणायचे नाही. काय अनुप्रिया, परत परत तेच तेच काय बोलतीये? अगं ही सगळी माझी माणसं आहेत. परके आहेत का मला? की जशी तुझी मुलं आहेत तशी माझी मुलं आहेत. तुझा नवरा? तुझा नवरा तो माझा नवरा असं म्हणायचं होतं की काय तुला? वहिनी, काय बोलताय तुम्ही? त्या गमतीत म्हणाल्या, तू मनाला नको लावून घेऊस. मी केव्हाच मनाला लावून घेतलंय आणि मनातलं पूर्णही करणार आहे अनु. ए शनाया, आता आली आहेस ना आणि सगळ्यांसाठी एवढे गिफ्ट आणलेस ना, आता जेवणच जा. थांब, गरम करते. ऐक, अजिबात नाही. मी यावेळेस तुझ्याकडे काहीतरी वेगळं मागणार आहे. तू देशील की नाही तेवढं सांग. अगं देईन की, त्यात काय एवढं. बघा, विचार करून सांग. दिलं समज. काय हवंय तुला? आत्ता काही नाही, वेळ आल्यावर मागून घेईन. दिल? जेकेचा कॉल आहे. एक्सक्यूज मी. गाईस. हा बेबी, बोल. हा बेबी, कुठे आहेस तू? मी घरी आलोय. हो का? बरं पोचते मी. अर्ध्या तासात पोचते. लवकर ये, मी जेवायचा थांबलोय हा तुझ्यासाठी. येस बेबी, आय विल हॅव डिनर विथ यू. ओके, बाय. बाय, लव यू. सॉरी गाईज, ते जेकेचा फोन होता. डिनरसाठी थांबलाय ना. बरं अनुप्रिया, निघते मी आता.